पन्हाळगडावरील 3 दरवाजातून जाणाऱ्या रस्त्यावरील संरक्षक भिंतीवरून दुचाकी दरीत कोसळल्याची घटना घडली। या अपघातात वाशी येथील 35 वर्षीय महिला आशा सचिन कुमार गंभीर जखमी झाली। अपघाताची माहिती मिळताच पन्हाळ्यातील युवकाने तातडीने जीवाची पर्वा न करता दरीत उतरून जखमी महिला झोपाळ्यातून वर काढल्याने महिलेला जीवदान मिळाले। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जखमी आशा कुंभार त्यांची मैत्रीण सीमा सुतार या दोघी पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या निवासी शाळेत मुलाला प्रवेश घेण्याबाबत चौकशी करण्यासाठी आल्या होत्या। त्यांच्या वाशीपासून पन्हाळापर्यंतच्या प्रवासात सीमा सुतार यांनी दुचाकी चालवली, तर 3 दरवाजातून पुढे शाळेकडे जाणाऱ्या तीव्र उतार व नागमोडी वळणाच्या रस्त्यावर जखमी आशा कुंभार यांनी दुचाकी चालवण्यास घेतली। त्यांनी उतारावर उभी असलेली दुचाकी मैत्रीण मागे बसण्यापूर्वीच चालू केली। उतार असल्याने गाडी चालू होताच गाडी वेगाने पुढे जाऊ लागली। वेगामुळे आशा यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व त्या दुचाकीसह रस्त्याच्या संरक्षक भिंतीला धडकून थेट दरीत कोसळल्या। याची माहिती मिळताच येथील विजय पाटील, राकेश उधाळे, विश्वजित पाटील, सरदार पन्हाळकर, सागर गवंडी, भीमराव कांबळे, अनंत बनगे, शीतल गवंडी, सागर सुतार, नितीन बहादूर, वासिम देसाई या युवकांनी घटनास्थळी धाव घेतली व क्षणाचाही विलंब न लावता दरीत उतरून जखमी आशा यांना झोपाळा करून खांद्यावरून दरीतून वर काढले। जखमी महिलेला पन्हाळा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आले। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।